गणपती जवळ आलेले आहेत. गणपतीचं डेकोरेशन काय करायचं याचा विचार सगळ्यांच्याच घरात आता सुरू झालेला असणार आहे. खूप सुंदर आणि अतिशय सोपं असं हे डेकोरेशन आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. गणपती जवळ आलेले आहेत आणि सगळ्यांच्याच घरात गणपतीची तयारी सुरू झाली असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीचं डेकोरेशन काय करायचं याचा विचार सगळ्यांच्याच घरात आता सुरू झालेला असणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गणपती डेकोरेशन बघणार आहोत. खूप सुंदर आणि अतिशय सोपं असं हे डेकोरेशन आहे, जे तुम्हाला खूप कमी वेळामध्ये खूप कमी गोष्टी वापरून नक्कीच येईल याची मला खात्री आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर या गणपती डेकोरेशनसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे न्यूजपेपरचे आपल्याला असे पाईप्स तयार करायचे आहेत. साधारण 25 ते 30 न्यूजपेपर पाईप्स तुम्ही तयार करून ठेवा. न्यूजपेपरचं सिंगल पेज हॉरिझॉन्टल पकडायचं, म्हणजे आडवं पकडायचं आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला असा ब्रश किंवा पेन किंवा पेन्सिल तुम्ही तिकडे ठेवायची आहे आणि रोल करत जायचंय. रोल केल्यानंतर सगळ्यात शेवटच्या पॉइंटला फेविकॉल लावून तो न्यूजपेपर पाईप पेस्ट करायचा आहे. तर असे मी 31 न्यूजपेपर पाईप्स तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे न्यूजपेपर पाईप्स वापरून आपण गणपतीचा बॅकड्रॉप तयार करणार आहोत. म्हणजे आपण गणपतीची मूर्ती जिथे ठेवणार आहोत बॅक साईडला आपण या न्यूजपेपर पाईप्सनी एक खूप छान असं जाळीचं डिझाईन तयार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा हे मी 4 न्यूजपेपर पाईप्स घेतलेले आहेत सुरुवातीला. आता हे जे न्यूजपेपर पाईप्स आहेत ते आपल्याला ब्रश किंवा स्केल वापरून असे प्रेस करून घ्यायचे. आपण जाळीचं जे डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी पहिला एक स्क्वेअर शेपचा बेस तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला मी बऱ्यापैकी मोठे आणि सेम साईजचे असलेले, सेम हाईटचे असलेले हे न्यूजपेपर पाईप्स जे आहेत ते आधी असे प्रेस करून घेतेय. त्याचे जे एंड पॉइंट्स आहेत ते मी आता व्हिडिओमध्ये दाखवतेय. चारही बाजूंनी मी अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने एक मोठा स्क्वेअर तयार होणार आहे. ज्या स्ट्रिप्स आपण या संपूर्ण मेशवरती पेस्ट करणार आहोत तर त्या मी आधी फ्लॅट करून घेणार आहे. जशा आपण आधीच्या 4 फ्लॅट करून घेतल्या अगदी त्याप्रमाणे एक एक करून मी आता दोन्ही बाजूंनी एक एक स्ट्रिप पेस्ट करणार आहे. हे संपूर्ण डेकोरेशन करताना तुम्हाला खूप छान वाटणार आहे आणि तुम्हाला आपण खूप छान अशी काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट करतोय हे फिलिंग नक्की येणार आहे. कारण की ही जी आयडिया आहे ही अतिशय सोपी पण आहे, पण तितकीच क्रिएटिव्ह आहे. जसं आपण सगळ्या आडव्या स्ट्रिप्स लावून घेतल्यात तशा मी आता उभ्या स्ट्रिप्स लावायला सुरुवात करणार आहे. एंड पॉइंट्स जे आहेत ते आपण पहिले स्टिक करून घेणार आहोत. तर आपण आता हे संपूर्ण जे मेश आहे, म्हणजे ही जी जाळी आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता ही पूर्ण वाळून द्यायची आहे, कारण आपण फेविकॉल वापरलेला आहे. पूर्ण वाळल्यानंतर म्हणजे पूर्ण ड्राय झाल्यानंतरच आपण ही जी जाळी आहे ती कलर करणार आहोत. ही संपूर्ण जाळी वाळेपर्यंत याच्यावरती जे आपण डेकोरेशन करणार आहोत, म्हणजेच अजून फुलं तयार करणार आहोत आपण कागदी. तर ती कागदी फुलं आपण बघूयात. आता फुलांना आपण येलो कलर देणार आहोत. अजून सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही येलो कलरचा डायरेक्ट पेपर आणू शकता कुठल्याही स्टेशनरी लोकल शॉपमधून, तर तोच तुम्ही ही फुलं करण्यासाठी वापरू शकता. आणि जर तुम्हाला पेंटिंगची आवड असेल, तुम्हाला कलरिंगची आवड असेल तर तुम्ही ड्रॉइंग पेपर म्हणजे प्लेन पेपर जो असतो व्हाईट कलरचा त्याची तुम्ही आधी फुलं तयार करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला पेंट करू शकता. A4 साईजचा मी प्लेन व्हाईट पेपर घेतलेला आहे. तुम्ही डिरेक्टली येलो कलरचा पेपर किंवा तुम्हाला ज्या रंगाची फुलं करायची असतील, बॅकग्राऊंडचा कलर तुम्ही काय ठरवताय त्याच्यानुसार फुलांचा कलर तुम्हाला ठरवायचा आहे. तर इकडे मी येलो कलरची फुलं करणार आहे. आपण खूप सोप्या पद्धतीची फुलं बघणार आहोत. खरं तर आपण 2 पद्धतींनी फुलं तयार करू शकतो. फक्त फोल्ड करून डिरेक्टली कट करू शकतो आपण. एक पाकळीचा आकार फक्त एकदा काढायचा. तर आता मी फोल्ड केलेला आहे कागद आणि जिथे फोल्ड आहे त्या फोल्डपासनं मी एक पाकळी ड्रॉ केलेली आहे आणि आता तिकडून मी कट करणार आहे. तर हे झाल्यानंतर अशा पद्धतीचं 4 पाकळ्यांचं फूल आपण तयार करू शकतो. दुसरं जे फूल आहे ते बरोबर या 4 पाकळ्यांच्या वरती आपल्याला मधल्या गॅप मध्ये पेस्ट करायचं आहे. ही एक पद्धत आहे, अतिशय सोपी पण दिसायला खूप छान अशी ही फुलं तयार होतात. आणि एकदम बेसिक पद्धत म्हणजे तुम्हाला जर असे फोल्ड
करणं आणि हे सगळं जर अवघड वाटत असेल तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा एक असा ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे प्लेन आणि तो मी फोल्ड केलेला आहे. तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा तुम्ही फोल्ड करू शकता. कटिंग तुम्हाला जेवढं सोपं जातंय आणि आता याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली जी पाकळी तुम्हाला कट करायची आहे ती तुम्ही ड्रॉ करू शकता. तुम्ही जेवढे फोल्ड केलेले आहेत तेवढ्या पाकळ्या तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे ही आपण जी पाकळी कट करतोय ती या फुलांसारखी जॉईंट नाहीये. तुम्हाला अशा सिंगल पाकळ्या मिळणार आहेत आणि या सिंगल पाकळ्या तुम्हाला एकमेकांच्या वरती जॉईन करायच्या आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटतेय ती पद्धत वापरून तुम्ही अशा प्रकारचं फूल तयार करू शकता. हे मी 5 पाकळ्यांचं फूल केलेलं आहे. डिरेक्टली येलो कलरचा जर तुम्ही पेपर वापरलात तर ही अशी फुलं तयार होणार आहेत. तर आता ही एक 20-25 फुलं आपण तयार करून घेतलेली आहेत. आता जी आपण जाळी तयार केली होती ती आता आपण पेंट करूयात. त्याच्यासाठी मी इकडे ग्रीन ॲक्रेलिक कलर वापरतेय. आपण जेव्हा ॲक्रेलिक कलर्स वापरतो तेव्हा थोडंसं पाणी पण वापरायचंय. जेवढा रंग वापरतोय आपण तेवढंच पाण्याचं प्रमाण पण ठेवायचं. जो ग्रीन कलर आहे तो जरा ब्राईट आहे, म्हणजे थोडासा लीफ ग्रीनच्या जवळ जाणारा हा ग्रीन कलर आहे आणि त्याच्यावरती ही येलो कलरची जी फुलं आहेत ती खूप छान दिसणार आहेत. जाळी पेंट करताना या संपूर्ण जाळीच्या खाली मी एक न्यूजपेपर ठेवलेला आहे, जेणेकरून रंग जो आहे उरलेला तो सगळा त्या न्यूजपेपरला लागेल. आधी मी सगळे जे वरचे न्यूजपेपर पाईप्स आहेत ते मी आधी पेंट करून घेणार आहे. शक्यतो ब्लॅक कलर जो असतो तो जर अशा पद्धतीचा आपल्याला वॉल डेकॉर किंवा वॉल हँगिंग करायचा असेल तर ब्लॅक कलर तुम्ही या पाईप्सना देऊ शकता. थोडासा नेचर फॉर्म मी इथं घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे हिरवा रंग देतेय आणि आपण खास गणपतीसाठी डेकोरेशन करतोय, त्यामुळे व्हायब्रंट कलर्स जेवढे तुम्ही घ्याल डेकोरेशनमध्ये तेवढं छान होणार आहे डेकोरेशन. स्वामिनी व्लॉग्स हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा, कारण की गणपतीच्या निमित्ताने कलर पेन्सिल वापरून मी रोज एक गणपती शॉर्ट कंटेंटवरती पोस्ट करते. त्यामुळे स्वामिनी व्लॉग्स चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जी बेल आयकॉन दिली आहे ती पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. लवकरच गौरी गणपती व्लॉग जो आहे तो सुद्धा या वर्षीचा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता आपली ही संपूर्ण जी मेश आहे ती खूप छान अशी ग्रीन कलरनी कलर करून झालेली आहे. आता ही जी सगळी फुलं आहेत ती आपण आता एक एक करून अशी लावणार आहोत. जो स्क्वेअर तयार झालेला आहे त्याच्याबरोबर सेंटरला आपण एक एक फूल लावायला सुरुवात करणार आहोत. ही सगळी फुलं लावून झाल्यानंतर या प्रत्येक फुलाच्या सेंटरला डेकोरेटिव्ह बीड लावू शकता. जर तुमच्याकडे डेकोरेटिव्ह बीड नसेल तर अगदी सोपा ऑप्शन म्हणजे ज्या मरून कलरच्या टिकल्या मिळतात ना, तर त्याला ऑलरेडी एक स्टिक असते मागे, त्या टिकल्या पण तुम्ही लावू शकता. ज्या क्रॉसवरती आपण लावतोय तर एकाडेक एक क्रॉस सोडून दुसऱ्या क्रॉसवरती आपल्याला लावायचा आहे. तेवढं फक्त त्याचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा आहे. दिसायला खूप सुंदर पण खूप सोपं आणि खूप कमी वेळात होणारं. बॅकग्राऊंडला या मेशसाठी तुम्ही येलो कलर निवडलात तर या मेशच्या मागे तुम्हाला कुठला तरी डार्क कलरचा पडदा किंवा साडी तुम्ही बॅकड्रॉपला आधी टाकू शकता आणि मग तुम्ही येलो कलरचा बॅकड्रॉप आणि त्याच्यावरती परत एकदा त्याला कॉन्ट्रास्ट असलेली फुलं, असं जर तुम्ही केलं तर ते छान दिसणार आहे. कलर कॉम्बिनेशन हे अशा पद्धतीच्या डेकोरेशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. हा संपूर्ण बॅकड्रॉप तुमचा लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा साईडनी अजून डेकोरेटिव्ह माळा ज्या असतात त्या तुम्ही लावू शकता. लाइटिंगच्या ज्या माळा असतात त्या तुम्ही त्याच्यात सोडू शकता. त्यामुळे डेकोरेशन करू तितकं कमी आहे खरं तर, पण एक क्रिएटिव्हिटी तुम्हाला जर तुमच्या डेकोरेशनमध्ये दाखवायची असेल, काहीतरी नवीन यावर्षी गणपती बाप्पासाठी तुम्हाला डेकोरेशन स्वतः तयार करायचं असेल तर तुम्ही हे डेकोरेशन नक्कीच तयार करून बघू शकता. तर अशा पद्धतीने मी सगळी फुलं पेस्ट करून घेतलेली आहेत. आता मी म्हणलं तसं या प्रत्येक फुलाच्या मध्ये मी ही एक डेकोरेटिव्ह बीड लावतेय. वेगवेगळ्या साइजेसमध्ये सुद्धा डेकोरेटिव्ह बीड्स मिळतात. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही डेकोरेटिव्ह बीड वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे गणपती डेकोरेशन तयार केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतंय आणि आय होप सो की तुम्हाला हे आवडलं असेल. हे डेकोरेशन जर तुम्ही केलं तर मला इंस्टाग्रामला टॅग करायला अजिबात विसरू नका. मी नक्की शेअर करीन. माझं इंस्टाग्रामचं हँडल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, तुमच्या सगळ्या ग्रुप्सना
तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.